हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे मस्त असं खूप साऱ्या मिरच्या छान भेटल्या म्हणून आणलेल्या आहेत, म्हणजे पाव किलो, कारण मिरचीचा आज खरडा बनवणार आहे. मस्त असं मेथीची भाजी, भाकरी, भात आणि आमटी बनवणार आहे. तर इकडं मिरच्या आहेत तर त्या घेऊन आली होती, त्याची देठं वगैरे काढून घेतली, मस्त असं पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आणि आता मेथीची भाजी पहिली आहे तर ती टाकून घेणार आहे. मेथीची भाजी पण स्वच्छ निवडून साफ करून वगैरे घेतली, नंतर धुवून नितळून ठेवली. आणि आता लसणाची फोडणी देणार आहे. तर त्याच्यात मी मिरची वगैरे टाकणार नाही, कारण आमच्या घरात मेथीची भाजी आवडत नाही. फक्त शेंगदाण्याचं कूट, डाळ, मीठ आणि हळद थोडीशी घातलेली. तर मस्त असं मेथी वगैरे स्वच्छ निवडून धुवून वगैरे पुसून घेतलेली आहे. लसणाची फोडणी दिलेली आहे मेथीच्या भाजीला. तर आणि त्याच्यात आहे तर ती मुगाची डाळ आणि मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट आहे तर ते टाकून घेणार आहे. कारण मुलींना मुगाची डाळ असलेलीच आवडते मेथीची भाजी. मला तर फक्त मीठ, शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट टाकलेलं आणि मिरच्या टाकलेल्या आवडतात, पण ह्यांना आवडत नाही म्हणून मी त्यांच्यासाठी अशी करते. कधी तर मग माझ्यासाठी मी मिरची वगैरे आणि मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट घालून डाळ न घालता फक्त मेथीची भाजी करते, खूप छान लागते. तर इकडे मीठ आहे तर ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे थोडंसं चवीप्रमाणे. आणि मस्त असं आता त्याला झाकून देणार आहे. आणि मस्त अशी वाफेवर मेथीची भाजी आहे तर ती शिजेल. तोपर्यंत इकडे मग मी आमटी आहे तर ती टाकून घेते. शेंगाची आमटी बनवणार आहे, त्यालासुद्धा फक्त लसणाचीच फोडणी दिलेली आहे. आणि मस्त असं शेवग्याच्या शेंगा आणि थोडीशी डाळ त्यात टाकणार आहे, मुगाची डाळ. तर तुरीची डाळ आमच्यात जास्त कोण खात नाही आणि मी कधी बनवत नाही, कारण ॲसिडिटी वगैरे होते म्हणून. तर फक्त मुगाचीच डाळ वापरत असते मी. तर इकडं मस्त असं चटणी, मीठ वगैरे टाकून मस्त अशी शेंगाची आमटी आहे तर ती बनवून घेतलेली आहे लगेचच पटकन. मग दुसऱ्या गॅसवर ठेवले आणि आता ह्या गॅसवर आहे तर म्हटलं भाकरी आहेत तर ते बनवून घेते, कारण भात मी ऑलरेडी पहिलाच बनवून घेतला होता. तर अशी सगळी तयारी करून ठेवली असेल ना तर पटकन स्वयंपाक होतो आणि स्वयंपाक करायला वेळसुद्धा लागत नाही. आणि त्यात आणि माझे 3 शेगडी म्हणजे शेगडीचा गॅस असल्यामुळे माझा स्वयंपाकसुद्धा पटकन होतो. फक्त आधी सगळी तयारी केलेली असली ना, स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागत नाही. तर कोथिंबीर आणली होती ह्याच्यासाठी, म्हणजे आधीच आणून ठेवली होती मी. तर तीसुद्धा थोडी खराब होत आली होती, म्हणून मग म्हटलं की थोडी चांगली आहे तर ती घेते आणि मिरचीच्या खरड्यामध्ये टाकते. कारण खूप सारी कोथिंबीर असेल ना तर खूप छान चव लागते, मस्त लागते. तर कोथिंबीर वगैरे धुवून ठेवली नितळायला. आता इकडे भाकरी बनवायच्या आधी म्हटलं मिरच्या आहेत तर त्या तव्यात भाजून घेते मस्त अशा. तर खूप मोठ्या मोठ्या होत्या म्हणून मिरच्या मोडून घेतल्या आणि छोट्या छोट्या करून मग नंतर त्या तव्यात भाजायला ठेवलेल्या आहेत. तर एका साईडला मेथीची भाजी आहे तर तीसुद्धा होत आहे आणि मधल्या गॅसवर शेंगाची आमटी आहे तर तीसुद्धा छान अशी उकळत आहे. आणि इकडे आता मिरच्या आहेत तर त्या मी अशा छान अशा भाजून घेणार आहे. त्याला असे डाग पडेपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे. आणि नंतर त्याच्यातच मी हे लसूण आणि जिरं आहे तर ते सुद्धा टाकणार आहे आणि ते सुद्धा असं भाजून घेणार. असंच जर तुम्ही नंतर त्याच्यात फक्त मीठ आणि कोथिंबीर टाकून वाटून घेतलं तव्यावरच तर त्याचीसुद्धा चव खूप छान लागते. पण याच्यात मला भाकरी बनवायची आहेत म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खरडा आहे तर तो बनवून घेणार आहे. तर तिकडे मस्त अशी मेथीची भाजी, शेंगाची आमटी तीसुद्धा होत आहे. तर संध्याकाळचा स्वयंपाक करायला खूप वेळ लागत नाही, पण फक्त एवढंच की तयारी आधी करून ठेवलेली असली पाहिजे. तर इकडे मिरच्या वगैरे मस्त असे लसूण, जिरं आहे तर ते मी भाजून घेतलेलं आहे. तर ते आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि भाकरी बनवेपर्यंत ते थंड होऊन जाईल. आणि मग नंतर मी मिक्सरच्या भांड्यातच खरडा आहे तर तो बनवणार आहे. तर इकडे आता मस्त अशी भाजी आणि आमटी आहे तर तीसुद्धा शिजत आहे छान अशी. तर असं जर चमचमीत जेवण असेल ना तर खूप छान लागतं आणि खूप मस्त वाटतं. 2 घास एक्स्ट्रासुद्धा जातात. तर इकडे मस्त असं मला तर सगळ्यात जास्त मेथीची भाजी, भाकरी वगैरेच खूप आवडते. तर इकडे भाकरी आहे तर ते सुद्धा मी बनवून घेते, कारण
नंतर मग मिरचीचा खरडा आहे हिरव्या मिरचीचा तर तो, आणि मग जेवण तयार झालं की आम्ही जेवायला बसू. तोपर्यंत मिस्टर सुद्धा कामावरून येते. तर इकडे भाकरी आहेत तर त्या छान अशा मी बनवून घेत आहे. तर वगैरे भाजून घेतल्या, जिरं मस्त अशा गोल गरगरीत एकदम टम्मा फुललेले ज्वारीच्या भाकऱ्या मस्त अशा छान लागते मेथीच्या भाजी बरोबर. आणि शेवग्याची आमटी वगैरे असेल तर खूप छान लागते. सगळ्यात जास्त आमच्यात पावटीची आमटी, मेथीची भाजी, भाकरी आणि असं खरडा वगैरे असेल ना तर खूप छान सगळ्यांना म्हणजे आवडतं जेवण करायला. तर इकडे मस्त अशा भाकरी आहेत तर ते पटकन बनवून घेते. आणि आता मला भाकरी बनवायला खूप म्हणजे जवळजवळ लग्नाला आता 18-19 वर्ष झाले. तर आता मला परफेक्ट अशा भाकरी येतात, कारण पहिल्या परफेक्ट अशी भाकरी येतच नव्हत्या, पण आता जमतात छान अशा अगदी गोल गरगरीत. आणि पण तरी पण सासूबाईंसारख्या भाकरी अजून मला जमत नाही असं मला तरी वाटतं. तर इकडे भाकरी आहेत तर ते छान अशा पीठ मळून घेतलं ना, असं एकदम एकजीव करून घेतला ना पिठाचा, तर छान अशा भाकरी होतात. आणि एकसारख्या थापून घेतल्या ना आणि तर मग छान मस्त पातळ अशा, खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही. खूप पातळ भाकरी केल्या तर मग त्या कडक होतात, म्हणून जास्त पातळ पण नाही, एकदम मीडियम साईजमध्ये मी भाकरी आहेत तर ते बनवून घेत असते. तसं म्हणा गेलं तर ॲल्युमिनियमचा तवा असतो ना त्याच्यात सुद्धा छान भाजतात, पण हा माझा लोखंडाचा तवा आहे. पण म्हणतात ना ॲल्युमिनियमच्या तव्यामध्ये भाकरी म्हणजे सगळेच वापरतात असंही, पण तरी पण आता आहे तर मग मी कारण भाकरी ह्याचाच तवा वापरते, लोखंडाचा. ॲल्युमिनियमचा तवा नाही वापरत माझ्याकडे नाही. पण आता लग्नातला जो होता तर तो मी खूप खराब झाला होता म्हणून तो देऊन टाकला. तर इकडे मस्त अशी भाजी आणि आमटी आहे तर भाजी सुद्धा झालेली आहे. आणि आता भाकरी आहेत तर त्या 1-2च बाकी आहेत. संध्याकाळच्या मुली सुद्धा भाकरी खातात आवडीने, त्यांना सुद्धा मी सवय लावलेली आहे भाकरीची. तर चपाती एकाला आणि एकाला भाकरी असं काही नाही, त्यांना सुद्धा मी भाकरीची सवय आहे ती लावून घेतलेली आहे. दोघी सुद्धा आवडीने भाकरी खातात. आणि नॉनव्हेज वगैरे असेल तर सुद्धा त्यांना आवडतं. तर इकडे मस्त अशा टमटमीत फुगलेल्या भाकरी आहेत तर ते झालेल्या आहेत. ही शेवटची भाकरी आहे. तर बघू शकता तुम्ही कशी मस्त अशी टमटमीत फुगलेली आहे. तर अशी भाकरी टमटमीत फुगली ना तर खूप छान वाटतं, मस्त वाटतं बघायला. आणि खाताना पण असं पापड सुटतो ना त्याला, त्यामुळे छान वाटतं. तर अशा प्रकारे सगळ्या जेवण आहे, स्वयंपाक माझा आहे तर तो मी बनवून घेतला. आता इकडे मिरच्या आहेत तर त्या सुद्धा थंड झालेल्या आहे. तर आता मी मिक्सरला आहे तर ते वाटून घेते. खरडा आहे तर, आणि नंतर मग संध्याकाळच्या जेवणाला खरडा वगैरे खाऊन, जास्त असं बारीक नाही करायचं, एकदम मोठं मोठं असंच ठेवायचं, भरडं मग छान लागतं. असंही ह्याच्यात ना चेचून खलबत्त्यामध्ये केलेला तो सुद्धा छान लागतो टेस्टी. तर इकडे मस्त अशा मी जे मिरचीचा खरडा आहे तर तो बनवून घेत आहे. तर जास्त खायचं नाही कारण खूप जळजळत वगैरे होतं, तरी पण मी खरडा हे खूप आवडतो मला. दही, भाकरी, खरडा वगैरे असेल ना तर खूपच मस्त वाटतं. तर इकडे मस्त असा खरडा आहे तर तो मी करून घेतलेला आहे. भाकरी बनवून झालेल्या आहेत, मस्त शेवग्याची आमटी, आणि इकडे मस्त अशी मेथीची भाजी बनवली आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते.